नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही थंबनेल तर बघितला असेल, एकदम खतरनाक आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, याचे काय जे PhD फाईल आहे ती एकदम फ्रीमध्ये असणार आहे, म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा. मित्रांनो, आता काही दिवसामध्ये संकट चतुर्थी येते. म्हणजे काय होतंय, आपण प्रत्येक फेस्टिवल जसे की शिवजयंती झाली, भीमजयंती झाली, प्रत्येक फेस्टिवलचे आपण डिझाईन बनवत असतो आणि ती आपण यूट्यूबला आपल्या चॅनलवर पोस्ट करत असतो. आणि त्याचे काही जे PhD फाईल असतं मित्रांनो, ते एकदम फ्रीमध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण लेटेस्ट डिझाईन बनवत असतो आणि ते एकदम फ्रीमध्ये देत असतो, तुम्हाला एकदम फ्रीमध्ये शिकवत असतो. तर चला बघू ही डिझाईन कशी बनवली, काय बनवली. तर सर्वात पहिले बघा, आपण जी डिझाईन बनवली एक सोशल मीडिया डिझाईन आहे. आपण काय करतो मित्रांनो, मंथली पॅकेजचे कामं घेतो. आता ही जी डिझाईन आहे ते ही पोस्टसाठी आपण यूज करू शकतो, पण याच्यामध्येच आपण आपण ज्याचं काम घेतलं आहे त्याचा फोटो ॲड करून, त्याचं नाव ॲड करून आपण ती सेल करू शकतो. तो बी एक बिझनेस झाला ग्राफिक डिझाईनमध्ये. आपण त्याच्यात बी करिअर बनवू शकतो मित्रांनो. तर चला बघू आपण याच्यामध्ये काय काय मटेरियल यूज केलं, एकदम मी तुम्हाला दाखवून देतो. सर्वात पहिले आपण डिझाईन चालू असताना तुम्हाला सर्व काही सांगणार आहे, कुठून मटेरियल घेतलं, काय घेतलं. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा. तर चला, सर्वात पहिले बघा, आपण एक गणपती बाप्पाची इमेज क्रॉप करून घेतलेली आहे गुगलवरतून. ही गुगलवरूनच घेतली होती आपण. एकदम प्रॉपरली त्याला क्रॉप करून घेतलं पहिले. त्यानंतर बघा काय राहतं, प्रत्येक इमेज घेताना आपण एकदा आयडिया लावायची थोडी. त्यानंतर मग आपल्याला समजून जातं की कोणती इमेज घ्यायची आपल्याला, कोणती नाही घ्यायची. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवून देतो बघा, आपला PhD पॅक. तुमच्यासाठी एक मी PhD पॅक लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 499 मध्ये तुम्हाला लग्नपत्रिका भेटणार आहे. 300 प्लस लग्नपत्रिका भेटणार आहे मित्रांनो. त्यानंतर बड्डे पोस्टर, सोशल मीडिया डिझाईन, त्याच्यानंतर फेस्टिवल डिझाईन, सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. मराठी फॉन्ट, कॅलिग्राफी फॉन्ट, सर्व काही तुम्हाला एका फोल्डरमध्येच मिळणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, एकदम साधी आणि सिंपल ट्रिक आहे. आपली स्वतःची ॲप आहे, मराठी ग्राफिक्स नावाची आपली स्वतःची ॲप आहे. त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्याच्यामध्ये जायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि आपला जो कोर्स आहे तो बाय करायचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व काही मटेरियल भेटून जाईल. आपण ज्या डिझाईन बनवतो, लेटेस्ट डिझाईन, ते बी त्याच्यावर आपण टाकत असतो. त्यामुळे आपला जो कोर्स आहे म्हणून तुम्ही आपल्या एकदा ॲपला नक्की व्हिजिट करा. आपण त्या डिझाईन टाकत असतो, कारण की काय राहतं, आपण त्या डेली डिझाईन टाकत असतो. तर आपण डेली डिझाईन टाकत असतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे मराठी ग्राफिक्स नावाचे जे ॲप आहे मित्रांनो ते डाउनलोड करा. आणि आपण मराठी ग्राफिक्स नावाचे जे आपले ॲप आहे मित्रांनो ते डाउनलोड करा. आणि आपण त्या ॲपवर आपण जे काही मटेरियल यूज करतो, जसं फोटोशॉप झालं, फॉन्ट झालं, टेक्स्चर झालं, ते बी एकदम फ्रीमध्ये त्याच्यावर अवेलेबल करून देत असतो. त्याच्यामुळे आपले जे ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला समोर वळू आपण. तर बघा, आपण ही डिझाईन बनवली. त्याच्याची आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. आता एकदा याची साईज तुम्हाला सांगतो बघा. फाईलवर जाऊ, न्यूवरती जाऊ. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, याची विड्थ आहे मी इथं 4 ठेवतो, हाईट 5 ठेवतो, रेझोल्युशन 300. ओके, बघा आपलं पेज क्रिएट झालेलं आहे. आपण काय राहतं, एक एम्प्टी पेज क्रिएट करतो आणि त्याच्यावरती आपण वर्क करत असतो. आता पेज घेतल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावर काय वर्क करणार ते तुमचे अकॉर्डिंग होणार. त्याच्यामुळं काय राहतं, आपण जी साईज घेतली आहे ही एक सोशल मीडिया साईज, म्हणजे इंस्टाची जी पोस्टर साईज म्हणून ही डिझाईनला वापरली जातं. तर आपण ही साईज घेतलेली आहे. ओके, आता सर्वात पहिले आपण काय करू, जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. तुम्हाला सर्व काय एकदम लाईव्ह सांगणार आहे. आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बनत राहा, लाईक करायला विसरू नका. ओके, बघा आता आपली जी मूर्ती आहे, आता बघा तुम्हाला दिसत असेल एकदम मूर्ती प्रॉपर दिसत नाही आहे, एकदम ब्लर दिसते. तर काय डिझाईनमध्ये तुम्ही काम करत राहा, सर्व काही तुम्हाला डिझाईनचे आउटपुट नंतर मिळेल. आता सर्वात पहिले काय करू, आपण ही आपली केल्याच्या नंतर मी हिला लॉक करून घेतो, नंतर करू. सर्वात पहिले आपण बॅकग्राऊंड घेऊ. बॅकग्राऊंड घ्यायला आता मी जातो. बघा, आपल्याला कोणती नवीन इमेज ॲड करायची असेल तर आपण काय करायचं, इथं फाईलवरती जायचं आहे, प्लेस इन बिल्डवरती किती क्लिक करायचं आहे. बघा इथं मी बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, त्याच्यातलं मी हे वाला बॅकग्राऊंड घेतो. नंतर तो प्लेस, बघा प्लेस झालेला आहे, ते आलेले. याला आता झूम करून घेऊ आणि अलाइनमेंट करून घेऊ. बघा तुम्ही जे बॅकग्राऊंड घेतलं, आता मी जे बॅकग्राऊंड घेतलं आहे ते तुम्हाला वाटत असेल कसं मर्ज होईल, काय होईल. सगळं काय होतं, फक्त थोडी आयडिया लावावं लागतं. ओके, आता आपण काय करू, ती इमेज वरती घेऊ. ओके, इथं ठेवतो मी अशी याला आणि थोडं झूम करून घेतो. आता मर्ज करण्यासाठी आपण काय करणार आहे, फक्त साधी आणि सिंपल ट्रिक करणार आहे, काहीच करणार आहे. सर्वात पहिले तर काय करू, इथं एक नवीन लेअर क्रिएट करू. त्यानंतर त्याला खाली घेऊ. ओके, त्यानंतर आपण घेऊ ब्रश टूल. बघा ब्रश टूल काय, बी दाबल्याच्या नंतर ब्रश टूल येतो. आता इथून मी त्याचा ब्रशच्या पॅनलवर जातो, नॉर्मल ब्रश घेतो आणि इथं क्लिक करायचं. बघा एकदा याचं जे पॅनल आहे ओपन झालेलं आहे, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याची साईज कमी जास्त करू शकतो. तर मी याला काय करतो, थोडासा क्रॉस करून घेतो, कारण की आपल्याला त्याला शॉर्ट देणं आहे.
ओके. आणि याला मी आता मोठं करून घेतो. मोठं करण्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करू शकतो. बघा इथं कलर जे आहे तर इथून मी ब्लॅक करून घेतो आणि असा इथं आपला अप्लाय करू. बस एकच वेळा अप्लाय करू. थोडं झूम आउट करून मी थोडं परत एकदा अप्लाय करतो. ओके. बघा आता काय झालं आहे, आता तुम्हाला तेवढं प्रॉपर दिसत नसेल नेमकं काय झालं, नेमकं काहीच तर नाही झालं चेंजेस. काय राहतं डिझाईनमध्ये थोडे चेंजेस बी तुमच्या डिझाईनला एकदम क्रिएटिव्ह बनवू शकतात. त्याच्यामुळं बारीकीनं जेवढं होईल तेवढं बारीक गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं, तेव्हा डिझाईन काहीतरी क्रिएटिव्ह बनतं. तर आपण काय करू सर्वात पहिले बघा तेवढं झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहे, जी आपली लेअर होती बॅकग्राऊंडची त्याच्यावर जातो मी कंट्रोल जे करतो. बघा त्याची एक डुप्लिकेट नवीन लेअर तयार झालेली आहे. आता त्याच लेअरला मी उचलून काय करतो ड्रॅग ड्रॉप वरती करतो, म्हणजे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्यावरती ठेवतो. म्हणजे काय होणार की आता आपण त्याला मर्ज करणार आहे. तर सर्वात पहिले मी याला ऑफ करून घेतो. आता याला काय करू मास्किंग करून घेऊ आपण सर्वात पहिले. मास्किंगसाठी बघा इथं मास्किंगचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर मी क्लिक करतो आणि इथून इरेजर टूल घेतो. त्याची साईज कमी करून घेतो मी स्क्वेअर ब्रॅकेटनी आणि असं अप्लाय करतो. नॉर्मली अप्लाय करायचं बघा, थोडं अप्लाय करायचं. बघा ते बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होते. बस तेवढंच करायचं आपल्याला. त्यानंतर काय करू आपण जी लेअर बंद केली ती मी त्याला चालू करून घेतो. चालू केल्याच्या नंतर बी आपण याला काय करणार, याला मास्किंग करणार आहे. मास्किंग करण्यासाठी आपण काय करू, या लेअरला सिलेक्ट करू आणि मास्किंग करू. ओके. त्यानंतर इरेजर टूल घेतो मी, इरेजर टूलला मोठं करून घेतो थोडं आणि असं अप्लाय करतो. बघा काहीच नाही, एकदम परफेक्टली आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते मर्ज होणार आहे. काहीच करणार नाही आपण, थोड्याफार गोष्टी राहतात. बघा आपलं बॅकग्राऊंड काहीच केलंच नाही आपण, एकदम बेसिकपणे आपण जे बॅकग्राऊंड आहे आपलं त्याचे मर्ज केलेलं आहे. बघा एकदम परफेक्ट दिसते. आता चला आपण पुढं बघू. त्याच्यात सर्वात पहिले काय करू आपण प्लेस इन बिल्डवर जाऊ. त्यानंतर आपण एक PNG घेऊ, सनलाईट PNG. ओके. त्यानंतर मी याला ओके करतो आणि याचं जे इथं ब्लेंडिंग मोड आहे त्याचा मी ब्लेंडिंग मोड इथं स्क्रीन करून घेतो. आता याला काय करायचं आहे आपल्याला काय करणं आहे की आपल्या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याला आपल्याला हायलाईट करणं आहे. तर हायलाईट करण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, त्याला फ्रंटला दाखवावं लागणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडा एक डिस्टन्स दाखवणार बॅकग्राऊंडमध्ये आणि जी गणपती बाप्पाची PNG आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडा काहीतरी डिस्टन्स दाखवावं लागणार आहे, तेव्हा आपलं बॅकग्राऊंड कुठेतरी मर्ज होणार आहे. तर आता आपण काय करू, याला मी गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्या खालती ठेवतो आणि असं झूम करून घेतो. ओके. याचे असं मी झूम करून घेतो आणि मी याला करतो ओके डन. आता आपण काय करू, याचं एक कंट्रोल जे करू. याची एक नवीन लेअर झालेली आहे बघा, त्याचे एक कॉपी झालेली आहे. आता मी याला काय करतो असं वरी ठेवतो आणि याला थोडं झूम आउट करून घेतो. म्हणजे काय होणार बघा, वरून जो प्रकाश येतो तो अजून जास्त इफेक्ट पडेल त्याच्यावरती. ओके. बघा आता झालेलं आहे. आता आपण काय करू, जे आपले दोन या लेअर आहे काय होतं की आपण जेव्हा सनलाईट PNG यूज करतो त्याच्यामुळे काय होतं त्याचं ती खूप जागेवर फैलून जातं. मग काय होतं आपण सिलेक्ट करताना ती बार ती सिलेक्ट होतं. न सिलेक्ट होण्यासाठी आपण काय करतो लॉक करून ठेवतो. ज्या लेअरवरचं आपलं काम असेल त्या लेअरवरचं आपल्याला काय करायचं, तीच लेअर आपल्याला चालू ठेवायची आणि आपलं काम झाल्याच्या नंतर ती परत बंद करून ठेवायची. म्हणजे काय होणार की आपले जे पोझिशन ठेवलेलं आहे आपण पोझिशन लावलेलं आहे ते डिस्टर्ब होणार नाही. चला एवढं झाल्याच्या नंतर बघा आपण अजून एक जे मंदिराची कमान राहतं ती घेतली होती बघा ही वाली. आता काय करतो याला मी सर्वात वरती आणतो याला. बघा मी असं याला सर्वात वरती घेऊन येतो. आता बघा ही काय ही एक JPG आहे. आता याला आपण काय करू, याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू. आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी बरेच काही फोटोशॉपमध्ये टूल राहतात. तर आपण त्यातलं आपण काय करू, आपण याला त्यातला एक टूल सांगतो मी स्वतःची जास्त यूज करतो. मी याला रेस्टराईज करून घेतो. म्हणजे काय होणार की ते रिमूव्ह होणार. त्याला क्लिक करतो, इथून करतो मी डिलीट. बघा एकदम साधी सिंपल. आता बघा जे सिलेक्शन झालेलं आहे, सिलेक्शन घालवण्यासाठी आपण काय करतो कंट्रोल D करतो. त्यानं काय होतं आपण जे सिलेक्शन करतो ते सिलेक्शन अनसिलेक्ट होतं. चला ओके. एवढं झालं नंतर आता याला काय करू आपण थोडं झूम करून घेऊ. असं झूम करून घेऊ परफेक्टली आणि असं ओके डन. बघा झाले आपली 50% आपलं जे डिझाईनचं काम आहे ते एकदम झालेलं आहे. आपण काहीच नाही, एकदम थोडे बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो. फक्त तुम्हाला एक आयडिया लावायची, तुम्ही आयडिया लावली ना सर्व काही एकदम परफेक्ट होणार. तर तेवढं झाल्याच्या नंतर आपण काय करू बघा, याच्यावरती आता ही डिझाईन झाली आहे. आपल्याला काय करणं आहे, जे आपल्यावरी आपण एक कमांड ठेवलेली आहे ती मर्ज दिसत म्हणजे एकदम परफेक्टली दिसत नाही, आपल्याला त्याला मर्ज करावं लागणार आहे. त्यासाठी आपण बी याला काय करू मास्किंग करू घेऊ. तर सर्वात पहिले काय करतो मी याला मास्कवर क्लिक करतो, इरेजर टूल घेतो आणि याला मास्क करताना एकदम छोटं पद्धतीने करावं लागणार आहे. आता बघा इथं वन टाईममध्येच करू आपण. इथं मी क्लिक करतो, बस याच्या साईडकडून असं घेऊन जातो. बघा ते मास्किंग होते, जास्त नाही, फक्त थोडं बॉर्डरला घ्यायचं. म्हणजे काय होणार ते बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होणार. या छोट्या गोष्टी मित्रांनो आपल्या डिझाईनमध्ये खूप काही फरक दाखवून देतात आपल्याला.
आपल्याला प्रत्येक गोष्टीवर बारकीनं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपल्याला एकदम परफेक्टली काम करायचं आहे, जेणेकरून आपली जे डिझाईन आहे एकदम प्रोफेशनल डिझाईन वाटणार. बघा आता मी त्याला थोडं अलाइनमेंट करून घेतो सेंटरला. ओके, बघा आता तेवढं झाल्याच्या नंतर आता काय करू, आपण आपले टेक्स्ट वगैरे ॲड करून घेऊ. पण त्याच्या पहिले बघा आता काय होतं आहे की जे आपलं हे बॅकग्राऊंड आहे हे जास्त हायलाईट होते, तर आपल्याला याला नाही का कमी करायचं आहे. त्याची मी ओपेसिटी थोडी कमी करून घेतो. आता याच्यावर काय करू, आपण एक मी नवीन लेअर घेतो, ब्रश टूल घेतो, इथून कलर ब्लॅक घेतो. एवढं घेतल्याच्यानंतर बघा आता आपला जे बरस आहे त्याची जी आपण सेटिंग चेंज केली ती म्हणजे त्याला आपण क्रॉस केलं तर तीच येते. तर काय होतं आहे, बरेच डिझायनर कन्फ्यूज होऊन जातात की आपण कसं झालं, आता आपण काय करावं. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, त्याचं इथं बघा बरसचं जे आयकन दिसतं त्याच्या बाजूला इथं क्लिक करायचं आहे. नाहीतर आपला जो पहिला बरस होता, जो आपण पहिला बरस घेतला होता त्याच्यावर सिलेक्ट करायचं आहे. बघा ती बाय डिफॉल्ट ज्याची जी पहिली सेटिंग होती बरसची ती आलेली आहे. आता बघा एवढं झाल्याच्या नंतर आपण याची थोडी ओपेसिटी कमी करून घेऊ आणि असं अप्लाय करू थोडं. बघा जास्त झालं, आता थोडी अजून ओपेसिटी कमी करून घेऊ आणि काहीच नाही, फक्त असं बॉर्डरला मारायचं आहे. म्हणजे काय होईल, जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते आपल्या डिझाईनमध्ये मर्ज होऊन जाईल. ओके, बघा आता थोडं डार्क वाटतंय पण ते नंतर तुम्हाला समजून येईल आउटपुटला. ओके, एवढं झाल्याच्या नंतर आता बघा आता काहीच केलं नाही, एकदम साधी आणि सिम्पल. चला तर याच्यामध्ये काय करणार आहे, आपण आपलं जे नाव आहे ते घेणार आहे. तर सर्वात पहिले बघा आपण इथं कसं बनवलं, काय बनवलं, ही काही एकदम कॅलिग्राफी नाही आहे. हे हा एक फॉन्ट आहे मित्रांनो, एकदम साधा आणि सिम्पल फॉन्ट आहे. टेको नावचा फॉन्ट यूज केलेला आहे आपण, त्याला थोडा इफेक्ट वगैरे देऊन ते डिझाईनमध्ये यूज केलेलं आहे. चला बघू आपण कसं केलं. आता आपण डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो आणि तुम्हाला तिकडे एक्सप्लेन करून सांगतो की कसं होतं काय होतं. एकदम साधी सिम्पल गोष्ट राहतात मित्रांनो, तुम्हाला फक्त थोडे आयडिया लावावं लागतं. कारण काय आहे, डिझाईनवर तुम्ही जेवढं वर्क करसाल तेवढी तुमची डिझाईन प्रोफेशनल दिसणार. ओके, मी त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. म्हणजे काय होईल की बघा आता ड्रॅग अँड ड्रॉप केल्याच्यानंतर बघा तुम्हाला मी काय करतो, आता आपण जे रेड पॅच आहे मित्रांनो, हा एक ब्रश आहे. ऑनलाईन खूप सारे ब्रश भेटून जातील तुम्हाला. जर नाही भेटला तर काय करायची सोपी आयडिया, बघा आपण काय केलेलं आहे, हा मी गुगलवरूनच घेतलेला आहे. मला ब्रश भेटला नव्हता टायमावर म्हणून मी गुगलवरूनच घेतला होता. याला काय केलेलं आहे आपण, हा एक ब्रश आहे त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात बघा तुम्हाला दिसत असेल इथं मी याचं लेअर स्टाईल ओपन करतो, त्याच्यामध्ये आपण त्याच्यात एक रेड कलर फिल केलेलं आहे. बस काहीच केलेलं नाही आहे आणि त्याला थोडं असं फ्लिप केलेलं आहे. म्हणजे काय होईल की म्हणजे ते आपले जर टेक्स्ट आहे त्याच्यात परफेक्टली बसेल. दुसरं काहीच केलेलं नाही आहे मित्रांनो, एकदम साधं आणि सिम्पल याच्यावर काम केलेलं आहे. आता सर्वात पहिले आपण काय करू, याला सर्वाला वरती घेऊ. म्हणजे काय होईल की आपल्याला खाली जागा थोडी पेस मिळेल आपलं जे नाव वगैरे आहे ते ॲड करायला. ओके, इथं मी असं अलाइनमेंट करून घेतो. आता तुम्हाला एकदा मी टेक्स्ट दाखवतो, टेक्स्टमध्ये काय काय इफेक्ट दिले. एकदम बेसिकली इफेक्ट दिले आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवून देतो एकदा. मी तर करतो डबल क्लिक. बघा आपला पॅलेट ओपन झालेलं आहे. आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, याला बिविल दिलेलं आहे. बिविलमध्ये आपण क्लिक करतो, त्याच्यामध्ये काय केलं आपण इथं खाली मल्टिपलमध्ये नाही का येलो कलर ठेवलेला आहे. म्हणजे काय आहे बघा तुम्हाला दिसून येईल, बघा इथं येलो कलरचं जे आहे साईडला असं टेक्स्चर आलेलं आहे. म्हणजे काय एकदम परफेक्टली दिसते आपली डिझाईन. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कलर फक्त व्हाईटच घेतलेला आहे. आणि एकदा बिविलची तुम्ही सेटिंग बघून घ्या, वाटलंच तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर तुम्हाला जर काही डाऊट आला तर तुम्ही प्रत्येक म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट आला याच्याबद्दल तर मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय देईल. तर बघा असं आहे. आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर तुम्हाला जर कन्फ्यूज झालं तर स्क्रीनशॉट पाहून तुम्ही याची सेटिंग करू शकता. आणि बघ शॅडो दिलेला आहे थोडाफार, शॅडोची बी तुम्ही एकदा शॅडोच्या बी सेटिंगचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, बघा. आणि हा टेको फॉन्ट आहे, तुम्हाला एकदा फॉन्ट बी दाखवून देतो. बघा इथं दिसत असेल टेको फॉन्ट, इथं बी दिसतं टेको फॉन्ट. तुम्हाला गुगलला एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल, तो काही पेड फॉन्ट नाही आहे. त्याला थोडा आता झूम आउट करून घेऊ. ओके, आणि त्याचं अलाइनमेंट करून घेऊ. थोडंफार डिझाईनमध्ये चेंजेस होतील कारण की आपण डिझाईन करताना थोडंफार कमी जास्त होत असतं. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय ॲडव्हान्स करता येईल, तुम्हाला काय वेगळं करता येईल याचा प्रयत्न करा तुम्ही डिझाईनमध्ये. ओके, इथं अलाइनमेंट करून घेतो मी आणि याला सेंटर अलाइनमेंट करून घेतो. बघा आता आपलं डिझाईन आहे ती झालेली आहे ऑलमोस्ट. आपल्याला काही नाही, फक्त याच्यामध्ये आपण लास्ट स्टेज केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ग्लो इफेक्ट तयार केलेला आहे. जसं की आपला बॅकग्राऊंड आहे, काय राहतं डिझाईनमध्ये तुम्ही काहीतरी ग्लो इफेक्ट करताय म्हणजे त्याच्यावर तुमची डिझाईन पूर्ण क्रिएटिव्ह दिसणार. काहीतरी एक क्रिएटिव्ह करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करावं लागणार. आता बघा ही डिझाईन एकदम साधी सिंपल एकदम फिकी वाटते, म्हणजे जे काहीतरी ग्लो वाटत नाही आहे. तर चला आपण ग्लो ॲड करण्यासाठी आपण काय यूज केलं एकदा तुम्हाला दाखवतो. तर सर्वात पहिले काय करू,
जे शुभेच्छाचं नाव आहे त्याला आपण डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. या दोन्हीला मी नावाला थोडं वर इथे घेतो, इथं अलाइनमेंट करून घेतो. ओके, थोडं साईज कमी करून घेऊ. ओके झालेलं आहे. आणि याला इथं मी सेंटरला ठेवतो बघा. तर चला बघा, आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपली डिझाईन तर झालेली आहे पण त्याच्यामध्ये एक ग्लो दिसत नाही आहे. म्हणजे बघा आता ही डिझाईन आणि ही डिझाईन याच्यामध्ये खूप फरक दिसते. एका गोष्टीचा फरक आहे मित्रांनो, आपण काय यूज केलं बघा, त्यानं आपली डिझाईन किती क्रिएटिव्ह झाली. इथं जाऊ, प्लेसने होईल बघा एक JPG घेतलेलं आहे मी. आता याला काय करायचं आहे, आपल्या सर्वात पहिले याचा जे ब्लेंडिंग मोड आहे मी तो स्क्रीन करून घेतो. स्क्रीन बघा इथं स्क्रीन करून घेतला. त्यानंतर आपण काय करू, याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्या मागं आपण टाकू. बघा इथं कुठे गेली ती, ओके इथं टाकू. बघा आता एकदम परफेक्टली असं एकदम ग्लो दिसते आपल्या डिझाईनमध्ये. आता एक परत काय करतो मी, त्याला कंट्रोल J करतो आणि एक परत गणपती बाप्पाच्या वरती टाकू आणि त्याला असं इथं खाली घेऊ. आणि याला काय करू आपण, आता याला याच्यात मास्क करू. मास्क करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, परत त्याच्यावर जाऊन मास्किंगवर क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल, इथं बघा थोडी बॉर्डर दिसते, ती बॉर्डर दिसणार नाही. आपल्याला जिथं लागतं तिथं ठेवायचं आणि बाकीचं मग असं बरस मारून टाकायचा. बघा साधे आणि सिंपल ट्रिक यूज केलेलं आहे मित्रांनो. आपण काही जास्त सेटिंग वगैरे काय केलेलं नाही आहे, काही जास्त टेक्स्चर वगैरे ॲड केलेलं नाही आहे. फक्त 3-4 गोष्टी अशा घेतलेल्या आहे की ते आपल्या डिझाईनला एकदम काहीतरी क्रिएटिव्ह लुक दिलेला आहे आपल्याला. तर चला बघू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.